ठीक आहे, चला नेक्स्ट कोणी सांगणार आहे का? काय कामं तुम्ही यानंतर करणार आहात किंवा काय कामांसाठी कोणाला तुम्हाला फोन करायचा आहे? कोणाला मुलांना आणायला जायचं असू शकतं रस्त्याने, तुम्ही त्यासाठी सुद्धा या जादूचा वापर करू शकता. कोणाला बाहेर काही खरेदीसाठी जायचं असेल. आभारी आहे माझ्या आजच्या ऑफिस मधील. वंडरफुल डे साठी. हे नको आहे का तुम्हाला प्रॅक्टिस सेशन? म्हणजे खरंच तसं काही असेल, तुम्ही तुमची स्वतःच प्रॅक्टिस करत असाल तर मी सांगेल कीर्ती मॅमला की नको आपण उगीच अर्धा तास इथे द्यायला, सगळे आपले पार्टिसिपेंट प्रॅक्टिस करत आहे स्वतःची. नाही मॅम, तू आम्हाला लिखाण थोडं लागेल ना, शिकायला मिळेल या थोडं. प्रॅक्टिसमुळे खरंच मदत होते. हा मग. एक्झॅक्ट काय मॅडम लिहायचं ते कोणीच कळतं. बोलत नाहीये, मी एकटीच, ऑलरेडी माझी प्रॅक्टिस झालीये. आता हे मी सेकंड टाइम तुमच्या सोबत करते आणि मला ते एक्स्ट्रा करायला मिळतंय म्हणून छानही वाटतंय. बट गेले 7 मिनिटं झाले मी एकटीच बडबडतीये. नाही विचार आम्हाला. करा मला कसं वाटत मी असेल ह्या हे काही गोष्टी करताना. लिहिल्यात, पण त्या थोड्या जशा लिहिणं अपेक्षित आहे तसं तुमच्याकडून ऐकून घेते मी की नाही, मदत होते आम्हाला. तुम्ही सांगा हा, मॅम. काय लिहायला हवं एक्झॅक्ट मी कसं. सांगा नाही, मला तुमच्याकडून पण उत्तरं पाहिजे ना मॅम. आता मी बोलतीये, कोणाला काहीच काम नाहीये का आता दिवसभर? साहजिकच आहे, मी तुम्ही आहे, जे राईट? मुलांना सोडणं वगैरे आणलं ते लिस्ट मध्ये लिहिलंय मी. हम्म. हम्म, हम्म. मग कसं लिहिलंय पण तुम्ही, त्याच्यात सांगा काय ना. ऍड करायला हवं. जस्ट नॉर्मल सेंटेन्स, म्हणजे मी ती सोडतीये आणि आणते त्यासाठी आभारी आहे. हम्म. मी म्हणजे सांग. तुम्ही मुलांना सोडण्यासाठी खालीच जाता हा, म्हणजे माझ्या पार्किंगच्या दोन्ही इथे? मुली आहेत, त्यांचं नाव घेतलं मी आणि तिला क्लासला सोडलंय आणि आपल्याला आणलंय काय त्यासाठी काय आभारी आहे. सांगितलेलं की आपल्याला एखादा शब्द आहे असा तो वापरायचा आहे, है ना? आश्चर्यकारक, चांगल्या, हम्म. चित्तथरारक, है ना? म्हणजे असे शब्द वापरायचे आहेत ज्याच्याने त्याच्यात फिलिंग येणार आहे. आता मी जर फक्त बोललो की मी काय मी आभारी आहे माझ्या आजच्या मॅजिक बुक सेशनसाठी, बट हेच जर मी म्हंटल की मी आभारी आहे माझ्या आजच्या अद्भुत मॅजिक बुक सेशनसाठी, अद्भुत मध्ये पॉवर आहे त्या शब्दामध्ये, त्या शब्दाला वजन आहे, राईट? आणि तोच शब्द बरोबर. आहे जो याच्यामध्ये जादू आणणार आहे. आभारी आहे शब्द तर आहेच, बट हा जो अद्भुत आहे, आश्चर्यकारक, मजेशीर, गमतीशीर, है ना, हेच शब्द हम्म. आहेत. आणि मला खरं तर हे आवर्जून सांगायचं आहे. मी 2 महिन्यांपूर्वी मॅजिक बुक सेशन केलेलं, तेव्हा मला माहिती नाही, मला असं प्रत्येक चॅप्टर प्रत्येक वेळेस काहीतरी असं स्पेशल लर्निंग देऊन जातो. मी तेव्हापासून रोज हे लिहिते. मागच्या सोमवारी, म्हणजे हा सोमवार गेला त्याच्या मागच्या सोमवारी मी लिहायला विसरले हे, आणि माझा ऑफिसचा दिवस इतका चॅलेंजिंग गेला त्या दिवशी की मला पाणी प्यायला सुद्धा असं दिवसभरात हे मिळत नव्हतं. की म्हणजे इतका हे गेलं, आणि मला ते रात्री क्लिक झालं बरोबर की अरे मी आज हे लिहिलं नाहीये. म्हणजे एक दिवस लिहिलं नाही, युनिव्हर्सने बरोबर मला लेसन दिलं त्याचं. किंवा साहजिकच आहे ना, म्हणजे मी ती पॉवर टाकलीच नाही त्या याच्यामध्ये ज्याच्याने खरं मॅजिकल माझा डे होतो. आणि तेव्हापासून मी खरं सांगते, एक वेळेस मी म्हणजे मी रोज ग्रॅटिट्यूड वगैरे लिहितेच, बट हे लिहितेच लिहिते आणि अजून मी ऍड करायला लागले. जसं की आता मी माझ्या मुलाचा अभ्यास घेते, है ना, तर मग तेव्हा कधी कधी माझ्या ऑफिसचं पण काम चालू असतं, त्याचा अभ्यास पण, माझं पण काहीतरी डोक्यात कामाचं सुरू असतं, तर माझी थोडी जरा वेगळे फिलिंग्स असतात तेव्हा त्या याच्यासाठी. किंवा नसला तरी थोडंफार होतं माझं जरा काइंड ऑफ, आपण इरिटेशन म्हणते,
यूज केला शब्द मी, कारण तुम्हाला लक्षात यावं म्हणून. पण मग मी मी रोज आज लिहिते की, हा एकच मिनिट, मी रोज लिहिते की मी आभारी आहे. माझ्या फॅमिली सोबत मी रोज आनंदात उत्साहात वेळ देते किंवा वेळ टाइम स्पेंड करते. तसंच मी माझ्या मुलाच्या अभ्यासासाठी मुद्दाम पीसफुल आणि जॉयफुल हे दोन सेंटेन्स किंवा हे दोन शब्द मी वापरते. कारण मला तसाच त्याचा अभ्यास घ्यायचा असतो, कारण त्याचा माझ्या ऑफिसच्या वर्ल्डशी काही रिलेशन नाहीये, बरोबर. तो माझा जॉब आहे, बट त्याचे इम्प्लिकेशन्स त्याच्यावर पण व्हायचे आधी. पण हे मी कॅच केलं की जिथे जिथे मला गरज आहे. आता कालच्या एक्झाम्पल मध्ये जसं आपण बघितलं की लेखिकेला सुपर मार्केटमध्ये जाणं हे फार कंटाळवाणं काम होतं. पण कशा प्रकारे तिने तिचं ते कंटाळवाणं काम जे आहे ते एक्साइटमेंट, जॉयफुल, एकदम किती सुंदर तिने एक्सप्लेन केलं एका पॅरेग्राफ मध्ये, की कसं ती गेली, तिला सगळ्या वस्तू डोळ्यासमोर दिसत होत्या, ती टॉर्च घ्यायला विसरली, बट बिल करताना तिला विचारलं गेलं की तुम्हाला बॅटरी हवी आहे का, मग तिला लक्षात आलं, मग तिने ते घेतलं. म्हणजे तिचा डबल हेलपाटा होता तो वाचला. तिची शॉपिंग लवकर झाली, मग उरलेल्या वेळात ती तिच्या फ्रेंड सोबत पण बाहेर गेली जेवणासाठी वगैरे. म्हणजे हे किती छान आहे की एक अशी गोष्ट आहे जी करण्यासाठी आधी आपल्याला कंटाळवाणं बोरिंग फिलिंग येत होतं, बट याच जादूच्या याने ते किती छान अमेझिंग किंवा जॉयफुल, छान आनंदी वाटलं ना तिला ते जायला. मग हे असंच आपण शोधायचंय की अशी दिवसभरात आपण सकाळी उठल्यापासून कोणती कामं करतो. कोणाकोणाला कदाचित सकाळी उठल्या उठल्या पहिला चहा सगळ्यांसाठी बनवायला पण कंटाळवाणं वाटत असेल, मग तुम्ही ते लिहू शकता. मी मी सांगू. हा बोला. मी आज सकाळीच 3 ह्याच्यासाठी आभारी म्हणलंय, की म्हणजे सकाळी माझा स्वयंपाक 11च्या आत सगळा पूर्ण झाला आहे आणि सुंदर एकदम रुचकर स्वयंपाक झाला. त्याच्यानंतर दुपारी क्लास संपल्यानंतर, आपलं सेशन संपल्यानंतर मी आज खुसखुशीत सुंदर खाऱ्या शंकरपाळ्या करणार आहे. त्या वा. झाल्या आहेत. आणि संध्याकाळी रिसॉर्ट सारख्या फील देणाऱ्या माझ्या सोसायटीमध्ये मी मस्तपैकी फेरफटका मारणार आहे. वा. बघा असं आता झालं. हे या मॅडमचं फेरफटका मारणं, स्वयंपाक करणं हे रोजची कामं आहे, बरोबर. पण आज त्यांनी जो अभ्यास केलाय ना त्याच्यामुळे त्यांना ते अजून इंटरेस्टिंग, गंमतशीर, मजा येणार आहे त्यांना ते करायला. ते असं रटाळवाणं नसणार आहे आणि आपल्याला रटाळवाणं फिलिंग कशालाच नाही द्यायचंय. सो त्याच्यासाठी हा अभ्यास खूप महत्वाचा आहे. असं खूप सहज ठीक आहे, हा काय एवढा महत्वाचा नाहीये, माझा दिवस असाही खूप आनंदीच असतो, असं म्हणून सोडून देण्यात अर्थ नाहीये. आनंदी असेल तर तो त्याच्याही पेक्षा अजून नेक्स्ट लेवलला, वरच्या लेवलला जाईल जर तुम्ही हे प्रॅक्टिस केलं तर. आणि असं आपण लक्ष देऊन बघायचंय असं कोणतं काम आहे जे मला आवडत नाहीये. आता मी जेव्हा हे क्लास टाइम सेशन केलं होतं तर मॅमने एक्झाम्पल दिलेलं टॉयलेट साफ करण्याचं. साहजिकच आहे, कोणालाच हे काम नाही आवडत, बरोबर. पण त्याच्यामध्ये जर आपण या लेसनचा उपयोग केला तर कसं एकदम जॉयफुली ते काम होऊ शकतं. मग ते जे काही आपल्याला एखादा डाग असतो टाईल्सवर पडलेला तो काढायचाच असतो, आपण हात धुवून मागे लागतो, घास घास घासतो पण निघतच नाही. पण असं काहीतरी गोष्ट असते जी मॅजिकली पटकन निघून जाते आणि आपलं 20 मिनिटं लागणारे काम 10 मिनिटातच होऊन जातं. मग हे एक प्रकारची मॅजिकच आहे ना, जे आपण पर्पजफुली तिथे लावली आहे. 20 मिनिटांची वेळ 10 मिनिटावर येते, राईट. तर मग हे अशा प्रकारचा छोटासा वाटतो अभ्यास, बट खरंच खूप ह्यूज इम्पॅक्ट आहे तुमच्या पूर्ण दिवसावर याचा. सो सगळ्यांना विनंती आहे की करा. म्हणजे आधी तर हे आठवा अशी कोणती कामं आहेत जी तुम्हाला करायला रटाळवाणे किंवा कंटाळवाणे वाटतात. कोणाला दूध आणायला जाणं वाटत असेल, कोणाला फरशी पुसणं वाटत असेल, मला झाडून घ्यायला बिलकुल नाही आवडत. मग ते झाडून घेण्यासाठी खरं मी केली नाहीये अजून, पण मी करेल. आता तुमच्याशी बोलता बोलताच मला आठवलं की हे सुद्धा मी ऍड करू शकते. सो थोडासा विचार करा आणि केली असेल प्रॅक्टिस तर खूपच छान. पण अजून तुम्ही विचार करा की कोणती कामं अशी आहेत जी रटाळवाणी आहेत आणि काल तुम्ही त्याच्यासाठी मी करू सांगू शकता. का प्राजक्ता मॅम एक? हा बोला ना मॅम.
हा, मी आज लंच अतिशय रुचकर बनवले आहे आणि माझ्या नवऱ्याने खूप माझी प्रशंसा केली जेवताना, याच्यासाठी मी लिहिलेलं. प्लस माझे ट्युशन्समध्ये माझ्या मुलांनी अति उत्कंठेने हॅपीली इतका छान अभ्यास केला की आज सगळे खूप खुश होते आणि आम्ही खूप छान तो वेळ घालवला. मी हे ट्युशनसाठी लिहिलेलं आहे माझ्या. त्याच्यानंतर मी लिहिलं आहे की मला आज माझं मॉर्निंग आज इतकी छान होती ना, ब्रह्ममुहूर्तामध्ये बसल्यामुळं मी आज माझं जे ब्रेकफास्ट टायमिंग त्याच्यासाठी मी लिहून ठेवलेलं की माझं आज लवकर स्वयंपाक आणि नाश्ता सगळं कंप्लीट होऊन मी अगदी फ्रेश आपल्या क्लासला बसती आहे असं. सो आणि मी हे याच्यासाठी पण लिहिलं पार्टिसिपेंटसाठी की माझ्या पार्टिसिपेंटनी खूप छान शेअरिंग केलेले आहे आणि सगळ्यांनी खूप छान अभ्यास केलेला आहे आणि आजच्या मॅजिक बुकमध्ये अगदी अमेझिंग वाईब्स होत्या सगळ्यांच्या. हे यासाठीही मी ते लिहिलेलं आहे. वाव, मस्तच. आय गेस सगळ्यांना लक्षात आलं असेल राईट की कसं लिहायचंय किंवा काय लिहायचंय. आभारी आहे. आणि नसेल तुम्हाला जर शब्द सुचत ना तर कीर्ती मॅमने आपल्या ग्रुपवर फिलिंग चॅट पाठवलंय. उत्साही, आनंदी, किमान हे शब्द तरी त्याच्यामध्ये टाकत चला. हळूहळू ते शब्दही सुचतील की काय टाकायचा शब्द की ज्याच्याने हे फिलिंग येणार आहे. ओके. आणि हे पॉवर वर्ड्स आहे, हे तुम्हाला यूज करायलाच हवे, कारण त्याने तुम्हाला पॉवर मिळणार आहे. ते असे नॉर्मल वर्ड्स नाहीत. आश्चर्यकारक, अं, आपण रहस्यमयी पण एक टाकू शकतो ना. जादुई. जादुई, चित्तथरारक, अजून मराठीमधले जेवढे ऍडजेक्टिव्ह तुम्हाला आज काढता आले गुगल वरून तेवढे काढून एक लिस्ट समोर ठेवा आणि मग ती रोज वापरा. आणि मॅम ग्रुपवर पण पाठवायला सांगूया म्हणजे आपल्याला पण काही नवीन शब्द कळतील आणि सगळ्यांनाच समजतील. तर आजची ही एक असाइनमेंट सगळ्यांना लक्षात ठेवा की हे जे काही ऍडजेक्टिव्ह वर्ड्स आहेत जसे चित्तथरारक, आश्चर्यकारक, अद्भुत असे शब्द आपण ग्रुपवर टाकत जाणार आहे. ठीक आहे. दिवसभरात जसं आठवेल किंवा कोणी गुगल करून शोधलं तर ती लिस्ट फक्त आपल्या ग्रुपवर टाका म्हणजे जेणेकरून सगळ्यांना इथून पुढे मदत होईल. चालेल इवन मॅडम दो मी इथून. माझ्या फोनमध्ये सगळ्यांची नावं जी मी सेव्ह केली आहे, तर मी माझ्या नवऱ्याचं नाव पण असं ठेवलं आहे, जसं मनी मॅग्नेट सुभाष, हेल्दी अर्चना, अमेझिंग दीपाली, लवली मोम. मी सगळे नाव असे सगळे चेंज केले जेव्हा मला पॉवर वर्ड्स कळले. ज्यांना ज्या गोष्टीमध्ये चॅलेंज आहे मी त्यांना ते ते वर्ड्स दिले आहे. हम्म. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला एक जे बोलतात ना बुक मध्ये सांगितलंय, आज येणाऱ्या महत्वाच्या बातमीसाठी मी आभारी आहे. शेवटी हे लिहायचंय म्हणजे आधी तुम्ही किती पण लिहा, त्याच्यानंतर हे लिहायचंय आज येणाऱ्या आनंदाच्या बातमीसाठी मी आभारी आहे. किंवा आज येणाऱ्या अनएक्सपेक्टेड साठी काय म्हणू शकतो मराठीत? अनपेक्षित. हा, अनपेक्षित बातमीसाठी मी आभारी आहे. त्याच्याने काय होतंय की आपण युनिव्हर्सला हे देतोय, काय बोलतात, आपण युनिव्हर्सला असे फिलिंग्स फिलिंग्स नाही म्हणू शकत, असं एक काय म्हणता येईल मॅम? मी चॅट मध्ये लिहिलंय मॅडम आपण ते. एक हे सोडतो आहे, आपला एक थॉट सोडतोय किंवा आपण एक इंटेन्शन सोडत आहे वरती. हा राईट, इंटेन्शन सोडत आहे की मी माझ्या आयुष्यामध्ये येणाऱ्या अनपेक्षित चांगल्या बातम्यांसाठी मी ओपन आहे, म्हणजे मी ते रिसीव्ह करायला मी रेडी आहे, हे आपण युनिव्हर्सला सांगतोय. जसं आपण इथे दिलंय आजच्या महत्वाच्या बातमीसाठी, तसं आपण मग हे लिहून युनिव्हर्सला सांगतोय. ही बातमी अजून आलेली नाहीये पण ती बातमी येण्याआधीच आपण तिचे आभार मानतोय. याच्याने काय होणार आहे की तुमच्या ज्या बातम्या आहेत ज्या आपल्याला आजकाल, म्हणजे लोक चॉईस पण देतात, आधी गुड न्यूज ऐकणार की आधी बॅड न्यूज ऐकणार, बरोबर? मग जो बॅड न्यूजचा ऑप्शन आहे तो जाऊन आपल्यासाठी सगळ्या बातम्या या असं फक्त आणि फक्त गुड, अनपेक्षित किंवा छान ज्या आपल्याला हव्या आहे आनंदाच्या बातम्या अशाच होत जाणार. ठीक आहे. तर हेही महत्वाचं आहे. तुम्ही कितीही मोठी लिस्ट करा बट शेवटी हे लिहायचंय, आजच्या महत्वाच्या आनंदाच्या बातमीसाठी मी आभारी आहे. ओके, सुचिता मॅम म्हणतायत त्यांनी लिहिलंय. खूपच छान मॅडम, थँक्यू. तर आता 11:50 झालेत मॅम, घ्यायचं का ते वॉटर मेडिटेशन?
ठीक आहे. सगळ्यांनी पाण्याचा ग्लास आणलाय का? आणि आज मी जे ते अफर्मेशन्स लिहिले ना ते पण एकदा रिपीट कर. तू करते की मी करू, म्हणजे तुला होईल ना सहज करता? हा, किंवा करा मग तुम्ही, कारण मग मला वाचून करायला लागेल ना. ओके. मग तुम्हीच घेता का दोन्ही पण? धनचं पण घ्या आणि हे पण घ्या मग. ओके. सगळ्यांनी आपल्या हातामध्ये ग्लास घ्यायचा आहे पाण्याचा भरलेला. आणि या पाण्याकडे स्मित हास्य करून छान बघायचं आपल्याला. किती स्वच्छ सुंदर पाणी आहे आणि याच्यामध्ये आपली प्रतिमा दिसती आहे. मी मास्टर सर्व शक्तिमान 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 आहे. मी शांत स्वरूप आत्मा आहे. मी शांत स्वरूप आत्मा आहे. मी शांत स्वरूप आत्मा आहे. मी स्वस्थ आहे. मी मस्त आहे. मी जबरदस्त आहे. मी स्वस्थ आहे. मी मस्त आहे. मी जबरदस्त आहे. मी भाग्यशाली आत्मा आहे. मी भाग्यशाली आत्मा आहे. मी भाग्यशाली आत्मा आहे. मी परमात्माचा अंश आहे. मी परमात्म्याचा अंश आहे. मी परमात्म्याचा अंश आहे. मी परमेश्वराची संतान आहे. मी परमेश्वराची संतान आहे. मी परमेश्वराची संतान आहे. आता आपण पैशासाठी एक 3-4 वाक्य बोलणार आहोत. तर काल ज्या सरांनी पाठवले मी तेच बोलू का की दुसरे नवीन? ठीक. मी स्वस्थ सुदृढ आहे. मी स्वस्थ सुदृढ आहे. मी स्वस्थ सुदृढ आहे. माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव, प्रत्येक पेशी सुरळीतपणे काम करत आहे. माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव, प्रत्येक पेशी सुरळीतपणे काम करत आहे. माझ्या शरीरातील प्रत्येक अवयव, प्रत्येक पेशी सुरळीतपणे काम करत आहे. मी शांत, आनंदी, प्रसन्न आहे. मी शांत, आनंदी, प्रसन्न आहे. मी शांत, आनंदी, प्रसन्न आहे. मी पैशाचा चुंबक आहे. मी पैशाचा चुंबक आहे. मी पैशाचा चुंबक आहे. मी पैशावर प्रेम करते. पैसा माझ्यावर त्याहीपेक्षा जास्त प्रेम करतो. मी पैशावर प्रेम करते. पैसा माझ्यावर त्याहीपेक्षा जास्त प्रेम करतो. मी पैशावर प्रेम करते. पैसा माझ्यावर त्याहीपेक्षा जास्त प्रेम करतो. पैसा माझ्याकडे चारही दिशेने येत आहे. पैसा माझ्याकडे चारही दिशेने येत आहे. पैसा माझ्याकडे चारही दिशेने येत आहे. माझ्याकडे भरपूर 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 प्रमाणात पैसा आहे. माझ्याकडे भरपूर 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 प्रमाणात पैसा आहे. माझ्याकडे भरपूर भरपूर
भरपूर प्रमाणात पैसा आहे. लक्ष्मी माता माझ्यावर प्रसन्न आहे. लक्ष्मी माता माझ्यावर प्रसन्न आहे. लक्ष्मी माता माझ्यावर प्रसन्न आहे. माझ्या पैशाचा मी नेहमी सदुपयोग करते. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आता हे पाणी प्यायचं आहे, जे चार्ज वॉटर आहे आपलं. आणि प्राजक्ताने सांगितल्याप्रमाणे ते तुम्हाला एक तोंडात घेऊन गल्प करायचं आहे आणि आपलं स्वप्न जसं आपण आपल्या शरीरामध्ये त्या स्वप्नाला हे करतो आहे, पूर्ण ग्रहण करतोय, अशा प्रकारे त्याला पाण्याला 1-2 घोट द्यायचे आहे. जेवढे जास्त मनातून अफर्मेशन्स केले ना तेवढे जास्त चांगले होतात. तिकडचे घेतल्यापेक्षा स्वतःची अफर्मेशन्स तयार करा. मी आज आता आपल्या मनानेच केलं, जे ते थोडंफार मला असं आठवलं ते पुढे मी अजून तयार करेल. आणि आज आपण एक छान प्रार्थना करूया. 4 मिनिटं आहे ना आपल्याकडे अजून. हो. प्रार्थना मी लिहिलेली आहे, कुठून तरी घेतलेली ती. चलो, ओके. सगळ्यांनी हात जोडा आणि परमेश्वराचे धन्यवाद करा. डोळे बंद करा आणि दीर्घ श्वास घ्या. श्वास हा मी 1, 2, 3, 4 म्हणेल असं तुम्ही श्वास घ्यायचा. मी 4, 3, 2, 1 म्हणेल, श्वास सोडून द्यायचा. असं 3दा आपण करणार आहोत. ओके. 1, 2, 3, 4. इनहेल. 4, 3, 2, 1. एक्सेल. अगेन. 1, 2, 3, 4. 4, 3, 2, 1. अगेन. 1, 2, 3, 4. 4, 3, 2, 1. आपण जर आपल्या श्वासावर काम केलं तर नक्कीच आपली सगळी कामं खूप छान होतात. आणि त्यामुळे आपण हे श्वास रोखून धरण्याचं काम करतोय, हे थोडं हळूहळू आपण शिकणार आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. परमेश्वरा, माझ्या कृष्ण भगवंता, माझ्या स्वामी, मी तुझी खूप 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 आभारी आहे. मी तुझी खूप आभारी आहे परमेश्वरा. तुझा हात माझ्या डोक्यावर आहे. तुझा हात माझ्या डोक्यावर ठेवण्यासाठी मी तुझी खूप आभारी आहे. मला तू माझ्या आयुष्यामध्ये नेहमी चांगला रस्ता दाखवला आहे. चांगल्या रस्त्यावर मला तू दाखवला आहे, त्यासाठी मी तुझी खूप आभारी आहे. तू दयाळू आहे, कनवाळू आहे. तू दयाळू आहेस, कनवाळू आहेस परमेश्वरा. तसंच तू मला दयाळू, सकारात्मक बनवले आहे. यासाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मला दयाळू, सकारात्मक बनवण्यासाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मला शक्ती देण्यासाठी धन्यवाद. माझ्या या शक्तीमुळे मी लोकांना माफ करू शकते. मी लोकांना माफी मागू शकते. यासाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मी तुझे आभार मानते की मी दुसऱ्यांमध्ये नेहमी चांगलं बघू शकते. माझी दृष्टी चांगली करण्यासाठी, दुसऱ्यांमध्ये चांगलं शोधण्यासाठी, मला ही दृष्टी देण्यासाठी तुझे खूप खूप धन्यवाद. माझ्या मनात हा विचार की मी सगळ्यांचं भलं करू, ह्या विचारासाठी सुद्धा धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. सगळ्यांचा चांगला विचार करणे, छोट्यांकडून आशीर्वाद घेणे, छोट्यांकडून प्रेम देणे, या सगळ्या गोष्टींसाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मला या सृष्टीवर तू जीवनदान दिले आहेस, त्यासाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मला मनुष्य जन्म दिला आहेस, त्यासाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. तुझी खूप कृपा आहे परमेश्वरा. परमेश्वरा, मी तुझी खूप आभारी आहे. मला या सृष्टीच्या 5 तत्वासोबत तू माझी मैत्री करून दिली आहेस. मी खूप खुश आहे परमेश्वरा. थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थंडी थंडी हवा मला तू दिली आहे, त्यामध्ये मी माझा श्वास घेते, त्यासाठी धन्यवाद. सूर्याची गरमी, ती गरमाहट, ती एनर्जी मी आत्मसात करू शकते, त्यासाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
आ, आकाश, ब्रह्मांड, पाणी हे आम्हाला जीवन देत आहे, त्यासाठी धन्यवाद. माझ्या प्रिय धरती मातेसाठी धन्यवाद, जी माझं निरंतर पालन पोषण करते. माझ्यातली निगेटिव्हिटी ती ॲब्सॉर्ब करून घेते, मला नेहमी ग्राउंडेड जमिनीवर ठेवते. माझ्या सगळ्या सुखसोयींचं, हवं नको त्या गोष्टींचं ती लक्ष ठेवते. त्या माझ्या धरती मातेसाठी खूप खूप धन्यवाद परमेश्वरा. परमेश्वरा तुझे खूप धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. परमेश्वरा, टिमटिमते तारे, रात्रीचा अंधेरा ज्याच्यामध्ये आम्हाला एक सूर्य किरण दिसतं, त्या चंद्रासाठी धन्यवाद, 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 धन्यवाद. तो चंद्र जसा रात्रीच्या अंधारामध्ये मार्गदर्शन करून रस्ता दाखवतो, त्यासाठी सुद्धा आम्हाला धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. इतकं प्रेम करण्यासाठी खूप खूप धन्यवाद परमेश्वरा. प्रेमळ जीवनसाथी देण्यासाठी धन्यवाद परमेश्वरा. छान मुलगी देण्यासाठी धन्यवाद, जी माझ्यावर खूप प्रेम करते. माझ्यावर प्रेम करणारे माझे मित्रमैत्रिणी, माझे स्नेहसंबंधी, माझे नातेवाईक, या सगळ्यांसाठी खूप 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 धन्यवाद परमेश्वरा. परमेश्वरा, तू माझ्या जीवनात चहूबाजूंनी आनंदी आनंद आणि खुशी देतो आहेस, त्यासाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मला परिपूर्ण करण्यासाठी धन्यवाद. मी पूर्णपणे अगदी छान आहे. मी शरीराने छान आहे. माझी फिजिकल, मेंटल सगळी जी माझी हेल्थ आहे ती खूप छान आहे, त्यासाठी धन्यवाद. माझ्या घरासाठी धन्यवाद, माझ्या कपड्यांसाठी धन्यवाद, मला मिळणाऱ्या अन्नासाठी धन्यवाद, पाणी पिण्यासाठी धन्यवाद. मला सगळीकडून अगदी कम्फर्टेबल, एकदम छान अशी तू सगळ्या सुखसोयी दिल्या, त्या सगळ्यांसाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. मला सुख समृद्धी देण्यासाठी धन्यवाद. धन्यवाद परमेश्वरा. माझ्यामध्ये सहनशीलता देण्यासाठी धन्यवाद. मला ऐश्वर्य देण्यासाठी धन्यवाद. रॉन्डा बर्नसाठी धन्यवाद, जिने ही मॅजिक बुक आम्हाला दाखवली आणि यामुळे आम्ही आमच्या जीवनामध्ये जादू आणू शकतो आहे, त्यासाठी धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद परमेश्वरा. तुझे खूप खूप धन्यवाद. माझ्या आतमध्ये बसलेल्या त्या परमपित्याला, त्या आत्म्याला नमस्कार. माझ्या समोर बसलेल्या सगळ्या आत्म्यांना माझा दंडवत प्रणाम. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. हात रब करायची, चेहऱ्याने फिरवायचे. मी पद्मपदम भाग्यशाली आत्मा आहे. परमात्म्याचा नेहमी सदा साथ हात माझ्या डोक्यावर आहे. परमेश्वरा, मी तुझी खरंच खूप आभारी आहे. तू नेहमी माझ्यासोबत असतो. माझ्या चांगल्या चांगल्या निर्णयासाठी कसे माझे जे काही माझे निर्णय आहे त्या निर्णयामध्ये तू मला साथ देतोस. मी त्यासाठी तुझी खूप खूप आभारी आहे. मला चांगले सकारात्मक विचार देण्यासाठी मी आभारी आहे. माझ्याकडून हे चांगलं कार्य घडत आहे, मी याच्यासाठी आभारी आहे. परमेश्वरा, थँक्यू, 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 थँक्यू.